नमस्कार, मी वरुण दामले. वरुण तबला विद्यालयातर्फे मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तबल्याची कॉम्प्लेक्सिटी कळेल. धन्यवाद. नमस्कार, दिस इज तबला टीचर, तबला ट्यूटर वरुण दामले. आजच्या एपिसोडमध्ये इन टुडेज एपिसोड इज पर्टिक्युलरली डेडिकेटेड टू द पेरेंट्स. कारण मला खूप पेरेंट्सचे कॉल येत असतात की असं का तसं का, मग रोज किती प्रॅक्टिस करायची, रोज आमचा मुलगा प्रॅक्टिस करत नाही. आणि बेसिकली त्यांना तबला हे एवढं मोठं मेहनतीचं वाद्य आहे हे माहितीच नसतं, नॅचरली माहिती नसतं. कारण आपण जेव्हा कोणत्याही कलाकाराला टी व्हीवर बघतो किंवा कार्यक्रमात वाजवताना बघतो, तेव्हा ते असं नाही म्हणत मी सोपं वाटतंय, पण त्याचा सिरियसनेस कळत नाही. जो कलाकार आज परफॉर्मिंग स्टेजवर आहे, जो टी व्हीवर वाजवतोय, जो रेकॉर्डिंगमध्ये वाजवतोय, जो कदाचित तुम्ही कोकणात कुठेही साताऱ्याला गावात, नाशिकला गावात गेलात तर मंदिरांमध्ये तुम्हाला तबलजी दिसतील जे 3-3 तास तबला पखवाज वादन करत असतात व ते खूप प्रभावित होतात लोक आणि मग माझ्याकडे तबला शिकायला येतात. तर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, हे जे परफॉर्मिंग कलाकार आहेत ते कमीत कमी 15 ते 20 वर्षाचा अनुभव आधी घेऊन, म्हणजे 15-20 वर्ष तबला शिकल्यानंतर ते परफॉर्मिंगकडे वळतात. तर परफॉर्मिंग ही अशी पर्टिक्युलरली ठरवून न करणारी गोष्ट आहे. तर म्हणून हा एपिसोड पेरेंट्स करता डेडिकेटेड आहे की बघा त्याची थोडीफार जेवढं काही तुम्हाला कळतंय. आता जो पुढचा आपला याच व्हिडिओमध्ये स्लॉट येईल त्याच्यामध्ये मी तबल्याच्या टेक्निकॅलिटीज एक्सप्लेन करण्याचा खूप 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 प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तर एस्पेशली हा एपिसोड पेरेंट्सनी बघा. विद्यार्थी तर बघताच आहेत कारण आय मीट द स्टुडंट्स ऑल्सो, पण पेरेंट्स आय डोंट मीट वाया एनी व्हिडिओ. सो प्लीज पेरेंट्सनी बघा हा एपिसोड, थोडा 10-15 मिनटं काढा. पण तुम्हाला कळेल की तबला हे वाद्य किती मेहनतीचं आहे. फिजिकल एफर्ट्स आहेत, मेंटल एफर्ट्स आहेत, घाम गाळणं आहे, प्रॉपर पाठांतर आहे, फिजिकल रियाज आहे, एक्सरसाइज पण तुम्हाला थोडा करायचा आहे, फिटनेस ठेवायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन लागतं याच्यामध्ये. तर या सगळ्या ज्या थोड्या स्पिरिच्युअल लेवलच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आतापासून सुरुवात करायची आहे. तर ठीक आहे, आय डेडिकेट दिस पर्टिक्युलर एपिसोड टू माय डिअर पेरेंट्स. सो पुढच्या क्लिपमध्ये आय विल एक्सप्लेन टू यू द कॉम्प्लेक्सिटीज ऑर इंट्रिकसीज ऑफ व्हॉट गोज इन टू तबला. चला वळूया पुढच्या सेशनकडे. तबला प्लेयर वरुण दामले ह्या. It gives me immense pleasure to present to you today a very important and probably a topic which is less talked about while you learn tabla, and that's the concept of riyaz, that is practice. The very concept of riyaz is too big. I mean, if there is a music student or a tabla player who practices for nearly 12 to 15 hours per day or 8 to 9 hours per day, we could call that riyaz. But to break the point down, you can't directly start with the concept of riyaz. You need to start with the concept of practice. And one more thing, these particular points that I'll be putting across in this session are purely my experiences and they are not to demean any great player. These are experiences that I have got while teaching students. Now this particular episode will be a mix of Hindi and English and Marathi, all 3 languages. तर मुद्दा असा की प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही करता तेव्हा प्रॅक्टिस ही रोज करावी लागते. यू नीड टू प्रॅक्टिस इट एव्हरी डे, एव्री डे. रोज म्हणजे रोज आपको प्रैक्टिस करनी पड़ती है. तो ये पर्टिकुलर एपिसोड में ध्यान रखो, प्लीज ध्यान रखो कि ये जो पॉइंट्स है वो मेरे एक्सपीरियंसेस हैं, माझे अनुभव आहे. दीज आर माय एक्सपीरियंसेस एंड दीज आर नॉट टू probably speak against a particular maestro who has spoken about something. The concept of riyaz is too big, so we'll keep it for a later date. Now when I talk about practice, first of all you need to listen to tabla a lot. Not just tabla but in general music a lot. Now I have seen a lot of my students when I teach, they ask me questions like this 26th of Jan sir, we are supposed to play a patriotic song by Lata Mangeshkar known as "Ae Mere Watan ke Logo Zara Aankh mein Bhar lo Paani." So the problem starts from here. When I tell them, have you heard this song before? Have you heard this song anywhere on TV before? They just give me a sort of flat answer saying that yes, suna hai, ऐकलंय. मी म्हणलं कोणी गायलंय माहिती आहे? Do you know who has sung this? And they have absolutely no clue. Even if they know Lata Mangeshkar, they don't know how she looks. They don't know her greatness. Now this is the problem. When you learn a particular music or musical instrument or vocal or whatever, tabla, you need to have in-depth knowledge of singers, of musicians, of artists, of who is Pandit Bhimsen Joshi, who is Pandit Jasraj, who is Kaushik
कौशिकी चक्रवर्ती, हु इज आदित्य कल्याणपूर जी माय गुरु, हु इज सत्यजीत तळवळकर, हु इज ओजस अदिया, हु इज पंडित रामदास पळसुले, हु इज पंडित फिरोज दस्तूर, हु इज पंडित उस्ताद रईस खान, हु इज whatever. You need to have who's Pandit Jasraj, who's Begum Parveen Sultana. So what I expect, or what we teachers expect the students to do is that they need to learn, they need to keep their eyes and ears wide open while they learn music. See, your music classes are probably just twice a week or thrice a week for 1 hour each. I mean, I'm not talking about my sessions that I give my students, but in general, wherever you learn music, the classes are restricted to like half an hour, 15 minutes, आधा घंटा 2 घंटे का क्लास रहता है. तो क्लास में सिर्फ बोल सिखाए जाते हैं. क्लासेस मध्ये काय शिकवलं जातं तर बोल, की धातीट धातीट धाधा तीट धाग तिन्ना किना. आणि जर का तुम्ही इफ यू लकी इनफ की तुमचा गुरु किंवा शिक्षक हा फक्त तबल्याचा डेडिकेटेड वादक आहे, किंवा जर का तुम्ही गायन शिकत असाल तर फक्त गायन त्यांनी करिअर म्हणून घेतलंय, तर तुम्ही खूप लकी आहात. कारण मग तो किंवा त्या मॅडम ते सर तुम्हाला त्याच्या टेक्निक्स पण सांगतात की धाधा तींना कसा वाजवायचा आहे, बोट वाकडं कसं नाही करायचंय. तर एक तर तुम्हाला संगीत घरी ऐकणं, तुमच्या मुलांनी ऐकणं, व तुम्ही घरी थोडंफार संगीताचं वातावरण निर्माण करणं. यू हॅव टू क्रिएट अ ॲम्बियन्स ऑफ म्युझिक in your house. Now you just could go to YouTube, play Sarod, Ustad Amjad Ali Khan Sarod, or Ustad Sultan Khan Sarangi, or Ustad Vilayat Khan Sita. Now the main problem is Lata Mangeshkar को उनको पता होते ही नहीं. लता मंगेशकर कोण आहेत बऱ्याचशा आजकालच्या CBSE ICSE मुलांना माहितीच नसते, किंवा माहिती असतं तरी एवढी बेसिक रिस्ट्रिक्टेड माहिती असते की आम्ही त्यांना काही नाही करू शकत. म्हणजे आम्ही त्यांना अगदी बेसिक पासून नाही ट्रेन करू शकत. तुम्हाला घरचं वातावरण संगीतातलं बनवायला हवं. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस म्हणता आणि प्रॅक्टिसचं महत्त्व जेव्हा आम्ही सांगतो, तेव्हा तबला इज अ फिजिकल इन्स्ट्रुमेंट. त्याला प्रचंड 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 फिजिकल ताकद इनिशियल स्टेजेसला लागते. ताकद म्हणजे आदळापट करायची नसते, पण बोटांची ताकद लागते. आणि बोटांची ताकद लावणे हे महाभयंकर व महाकठीण. कारण आपण प्रत्येक जी कामं, ऑल द जॉब्स दॅट वी डू इन जनरल, वी यूज द कम्प्लीट हँड. अख्खा हात आपण वापरतो. तर तबल्याचं तसं नाही आहे. तबल्याचं तुम्हाला बसायचंय सरळ, मणका सरळ ठेवायचा आहे, जमिनीवर बसायचं आहे, जी आजकाल कोणालाही सवय नसते जमिनीवर बसण्याची. आय मीन आय कॅन फाइंड एनीबडी हू सिट्स ऑन द ग्राउंड अँड हॅज हिज मील. आपण सगळे वी all sit on tables and chairs and we have a meal. So the basic main point of discussion here is it's a very traditional instrument, so you need to sit on the ground, you need to focus, you need to concentrate on the bowls that your teacher has taught you. आणि परत बोटांची, I mean when I talk about finger strength, it needs to be in such a way that you don't sound loud, you don't sound under volume, you don't sound over volume, you don't sound unclear. तर तुम्ही जेव्हा बोल वाजवता तेव्हा बोलांची निकास जी आहे, जेव्हा मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो की जर का तुम्ही धाग धिन्ना किन्ना धा तिरकिट ताक तिरकिट धा तिरकिट ताक तिरकिट धाग तिन्ना किन्ना वाजवत असाल, तर बोल कसे वाजतायत, त्यांची क्लॅरिटी कशी आहे, त्यांची साऊंड तुम्हाला ऐकायचं आहे. म्हणजे फक्त कोणत्याही तुमच्या किंवा मी किंवा अजून कोणत्या सरांनी सांगितले म्हणून नुसते बोल धडाधड वाजवत जाऊ नका. आवाज ऐका. धा तिरकिट तक तिरकिट नीट लागतोय का, ती नीट लागतोय का, ट नीट लागतोय का, र नीट लागतोय का, डग्गा बॅलन्स आहे का, तर हे तुम्हाला बघायचं आहे. आणि हे कितीही विद्यार्थी लहान असला तरी त्याला ते ऐकायचं आहे. म्हणजे असं नाही की फक्त सिनियर स्टुडंट्सनी तसं करायचं आहे. आता तिसरी गोष्ट, मी खूप विद्यार्थ्यांना बघितलंय की जेव्हा आम्ही 3 तास शिकवतो, समजा आता रेला चाललाय, ठीक आहे, तर रेला 6-8 महिन्यांनी त्यांचा शिकून होतो, बऱ्यापैकी वाजवता पण येतो थोडाफार. मग आम्ही धातीट कायदे चालू करतो, अमुक तमुक. तर जसे आम्ही पुढे जात जातो तसे ते आधीचे बोल समहाव विसरत जातात. कारण का, त्याचा घरी रोज रियाज होत नाही किंवा खूप फोर्सिबली होतो. तर आधीचं सगळं पाठ करून मग पुढे जायचंय. तिसरी गोष्ट, जेव्हा आम्ही कोणत्या तरी तालामध्ये सोलो शिकवतो, की रूपक ताल आहे, जपताल आहे, एकताल आहे, तेव्हा साधारणपणे 3 तालचे बोल जे पक्के असतात तेच त्यांच्यामध्ये फेरबदल करून 3 ताल, द बोल्स दॅट वी हॅव टॉट इन 3 ताल, वी चेंज इट अ बिट टू रूपक. सो नाव युअर स्टुडंट नीड्स टू नो की 3 तालातले आधीचे बोल काय. समजा इफ टुडे आय एम टीचिंग रूपक, युअर स्टुडंट or your child needs to remember what all has been taught in 3 ताल. जे काही 3 तालात शिकवलं ते आधी डोक्यात आलं पाहिजे आणि मग ते रूपकमध्ये सोलो बसवू शकतात. मग परत रूपकची सेपरेट प्रॅक्टिस होते. तिसरी गोष्ट, मी खूप विद्यार्थ्यांना सांगून
झालंय माझं की जेव्हा तुम्ही तबला प्रॅक्टिस करता तर तबला प्रॅक्टिस विदाउट अ लहरा म्हणजे ते जे नगमा मागे वाजतो ना हार्मोनियम वादक किंवा सारंगी वादक एक mathematical tone. Lehra, I have explained Lehra in a few previous videos. तर लहरा म्हणजे जो सारंगी वादक कंटिन्युअस वाजवतो त्याला लहरा म्हणतात. तर लहरा असल्याशिवाय तबला प्रॅक्टिस करू नका, कारण विदाउट लहरा तुम्ही काय वाजवताय, तुमचं बरोबर आहे का, तुमची सिंगल डबल लय बरोबर आहे का हे तुम्हाला कळणार नाही. तर तबला प्रॅक्टिस विदाउट लहरा इज कम्प्लिटली रॉंग. तिसरी गोष्ट की पढन, जेव्हा तुम्ही बोल म्हणता तर बोल म्हणण्याची पण सवय तुम्हाला खूप पाहिजे. समजा धातीट धातीट धाधातीट धागतीना किना तातीट तातीट धाधातीट धागतीना किना किंवा धातीट धातीट धाधातीट धागतीना किना तातीट तातीट धाधातीट धागतीना किना किंवा धात्र करतो धैर्य करतो धात्र करतो तेन्ना करतो धात्र करतो धैर्य करतो धात्र करतो तेन्ना करतो. तर पढंतीचा पण एक रियाज असतो, मग फिजिकल रियाज असतो, मग म्युझिक ऐकण्याचा रियाज असतो, जमिनीवर बसून तबला वाजवणे हा नुसतं जमिनीवर बसणे हा पण एक रियाज आहे ऑल टुगेदर. तर हे सगळे पॉइंट्स आहेत जेणेकरून एस्पेशली या क्वारंटीनमध्ये किंवा शाळा कॉलेज चालू झाल्याबरोबर तुम्हाला ते रोज करायचे. तबला प्लेइंग इज अ डिसिप्लिन. तबला वादनामध्ये अशी खूप म्हणजे लाखातून 10 विद्यार्थी असतात ज्यांना आधीपासून प्रचंड आवड आणि प्रचंड फास्ट ते शिकतात, पण बाकीची सगळी मुलांना या पृथ्वीवर आल्यावरच तबला वादन किंवा गायन किंवा वादन हे शिकायचं असतं. रोज त्याचा रियाज करून बऱ्याच वर्षांनी माणूस कलाकार मोठा होतो. जर का तुमची प्रॅक्टिस रोज तास दीड तास होत नसेल तर आयडियली देर इज नो पॉईंट इन लर्निंग. कारण तुम्ही कसं पाठ करणार, पोर्शन एवढा असतो, रूपक ताल आहे, एक ताल आहे, झप ताल आहे, तर एवढे सगळे ताल आहे, त्यांच्यामध्ये गणित आहे. जेव्हा मी रूपकमध्ये तबला वाजवायला सांगतो तर देर इज मॅथ्स इन इट. गणित आहे, ते 7 मात्रा 8 मात्रा 9 मात्रा मत्त ताल 12 मात्रा. तर हे सगळं करण्याकरता तुमचं गणिताचा अभ्यास, तुमचा फिजिकल तबल्यावरचा अभ्यास, तुमचे बोल क्लिअर येत आहेत की नाही त्याचा अभ्यास, मग ऐकण्याचा रियाज कोणीच करत नाही. तर ऐका, रोज एक डेडिकेटेड 10 15 20 मिनिटं ठेवा, मोठ्या दिग्गजांचे ऐका. नाही कळलं तर बी प्रोएक्टिव्ह, कॉन्टॅक्ट अस अगेन. तर या सगळ्या रियाज तुम्हाला घरी करायचा आहे. व आय डेडिकेट दिस एपिसोड टू ऑल द पेरेंट्स. नाव द पेरेंट्स नीड टू हिअर दिस. सो या आय थिंक दिस इज एनफ. एवढा रियाज करा, काही डाऊट आला तर फोन करा. कीप इन कॉन्टॅक्ट विथ द टीचर. तबला हे टिपिकल, जसं मी नेहमी सांगतो की जर का माझ्यासारख्या डेडिकेटेड टीचरकडे आलात किंवा अजून चारवाक सर आहेत, अजून खूप स्नेहल सर आहेत, तुषार सर आहेत, आमच्या कोणाकडे गेला तर वी आर डेडिकेटेड. म्हणजे तबला स्पेशलायझेशन ठेवून आम्ही आमचं करिअर त्याच्यामध्ये केलं आहे. तर यू आर लकी की आम्ही डेडिकेटेड टीचर्स मिळालो. तर कॉल असप, नाही कळलाय बोल, फोन करा. बी प्रोएक्टिव्ह ऑल्सो. आम्हाला सारखं पुश करायला लावू नका. गेट बॅक टू अस. हा ताल काय, या गाण्यात ताल कोणचा वाजलाय, तुम्हाला तुमचा इंटरेस्ट डेव्हलप करावा लागेल. तर हेच मी सांगू इच्छितो. घरी वातावरण बनवा म्युझिकचं. ठीक आहे, तर आय थिंक विल एंड दिस एपिसोड. काही डाऊट आला तर फोन करा मला. धन्यवाद. दिस वरुण दामले तबला. नमस्कार. तर आशा करूया तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल व तबला वादनात किती शारीरिक रियाज, किती कॉन्सन्ट्रेशन, किती पाठांतर, किती कन्सिस्टन्सी म्हणजे रोजच्या रोज करायचं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याला वेळ लागतो, त्याला काही वर्ष लागून जातात व तबल्याच्या परीक्षा देणं म्हणजेच तबला शिकणं नाही, हा पॉईंट या व्हिडिओमधून सादर करायचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.